हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण स्क्वेअर बनवायची एक इझी ट्रिक शिकणार आहोत. तर बघा, आपल्याला स्क्वेअर खूप ठिकाणी यूज होतात. कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी आपल्याला स्क्वेअर पार्ट असावे लागतात. पार्ट करण्यापेक्षाही आता बरेच विद्यार्थी पार्ट करत नाहीत, कारण तेवढा वेळच नाही पाठांतर करावं वाटणं गेलं विद्यार्थ्यांना. मग त्यासाठी आपण एक ट्रिक लक्षात ठेवू. तर ती ट्रिक अशी आहे बघा, जर समजा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल, तर अशा संख्यांचा स्क्वेअर कसं करतात तर ते बघू आपण. पण त्यासाठी तुम्हाला 1 ते 10 पर्यंतच्या नंबरचे वर्ग तुम्हाला पाठ असावे लागतात. तर मी इथं बाजूला लिहितो, तुम्ही लक्षात ठेवा. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25, 6 चा स्क्वेअर 36, 7 चा स्क्वेअर 49, 8 चा स्क्वेअर 64, 9 चा स्क्वेअर 81 आणि 10 चा स्क्वेअर बघा किती आहे 100. तर हे आपल्याला 1 to 10 पर्यंतचे स्क्वेअर पार्ट असावे लागतात. मग आपण इझिली बाकीचे स्क्वेअर बनवू शकतो. तर आता आपण फर्स्ट पाहू, a number containing its unit or ones place 0. ठीक आहे, म्हणजे ज्या नंबरचे युनिट किंवा वन्स प्लेसला 0 असतंय अशा नंबरचा स्क्वेअर करण्याची ट्रिक काय आहे. तर काय ट्रिक आहे, फर्स्ट ट्रिक आहे ही ट्रिक नंबर 1. बघा, आपल्याला समजा 10 चा स्क्वेअर करायचं, 10 चा तर आपल्याला ल नाही ना, तर आपण 20 चा स्क्वेअर करू. तर बघा, 20 चा जर स्क्वेअर करायचा आहे तर काय, इथं 1 0 आहे ना, तर इथं 2 0 लिहायचे. ठीक आहे, आणि 2 चा स्क्वेअर किती आहे 4, मी तर 4 लिहायचं बस. आता 30 चा स्क्वेअर करू, आहे की इझी. मग 1 0 आहे तर इथं काय करायचं, 2 0 लिहायचं. 3 चा स्क्वेअर किती आहे 9, इथं 9 लिहा. सिंपल झाला 30 चा स्क्वेअर. अवघड आहे का? नाही. आपल्याला नाही तर किती अवघड वाटत होतं. 40 चा स्क्वेअर करायचा आहे बाळा आपल्याला ना, तर इथं 1 0 आहे तर इथं 2 0 लिहा. 4 चा स्क्वेअर किती आहे 16 आहे, म्हणजे 16 इथं लिहा. हा झाला 40 चा स्क्वेअर. 50 चा स्क्वेअर करायचा आहे बाळा आपल्याला, इथं 50 चा स्क्वेअर 1 0 आहे, 2 0 लिहा. 5 चा स्क्वेअर किती 25, झाला हा 50 चा स्क्वेअर. किती इझी आहे. 60 चा स्क्वेअर, 60 चा बघ, 60 ला इथे 1 0 आहे तर 2 0 लिहा. 6 चा स्क्वेअर किती 36, हा झाला 60 चा स्क्वेअर. तर मग आता मी तुम्हाला होमवर्क मध्ये बाकीच्या नंबरचे देतो, तुम्ही करून दाखवता. यस. तर बघा, तुम्ही मला हे सांगा, 70 चा स्क्वेअर मला कमेंट करू शकता तुम्ही. 80 चा स्क्वेअर, 90 चा स्क्वेअर, 100 चा स्क्वेअर, मला ह्या 4 नंबरचे स्क्वेअर मला तुम्ही काय करा, कमेंट करून सांगा. आलं लक्षात. आता आपण दुसरी ट्रिक पाहू, ट्रिक नंबर 2. बघा, एका सेकंदामध्ये तुम्हाला स्क्वेअर काढता येतील, पण त्यासाठी तुम्हाला 1 to 10 पर्यंतचे स्क्वेअर मात्र लहान असावे लागतात. आता ट्रिक नंबर 2 जी आहे, नंबर कंटेनिंग वन्स प्लेस या युनिट प्लेस 5. अ नंबर containing its unit or ones place 5. जर आता समजा युनिट प्लेसला जर 5 असेल तर त्या नंबरचा स्क्वेअर कसं करायचं बघा. आता बघा, युनिट प्लेसला 5 असणारे नंबर कोणते आहेत बघा, 15. तर 15 चा स्क्वेअर करायचा आहे मला. तर बघा, हे वन्स प्लेसला कोण आहे 5, 5 चा स्क्वेअर किती आहे 25, तर इथं 25 लिहा. आता इथं संख्या कोणती 1, आता 1 च्या नंतर येणारी संख्या कोणती आहे 2, या दोघांचा गुणाकार करायचं, मल्टिप्लिकेशन 1 2 जा 2, हा झाला 15 चा स्क्वेअर. आहे सोपं. आता तसंच बघा, 25 चा स्क्वेअर करून दाखवा मला. म्हणजे बघा, 25 चा स्क्वेअर कसा करायचा, 5 चा स्क्वेअर 25 लिहायचं. आता 2 च्या नंतर येणारी संख्या कोणती आहे
3 आहे. 2 3 जा 6, इथं 6 लिहा. म्हणजे 625 कुणाचा स्क्वेअर आहे? 25चा. आहे का इझी? मॅथमॅटिक्सची ती जादूगार आहे ना. आता इथं बघा 35चा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. 5चा स्क्वेअर 25. 3 च्या नंतर येणारा नंबर कोणता आहे? 4. तर 3 4 चा किती होता? 12. तर बघा 12 25 कोणाचा स्क्वेअर झाला? 35चा स्क्वेअर. 45चा स्क्वेअर बघा आता. 5चा स्क्वेअर 25. 4 च्या नंतर येणारी नंबर कोणता आहे? 5 आहे. 4 इंटू 5 किती होता? 20. इथं 20 लिहून टाका. आलं लक्षात? तर बघा किती सेकंद लागायलेत आपल्याला स्क्वेअर करायला? 1 सेकंद पण लागत नाही. ठीक आहे. तर एवढी इझी ट्रिक आहे. आपल्याला पाठ करायची पण गरज नाही. आलं लक्षात? 1 सेकंदामध्ये आपण उत्तर काढू शकतो. तर आता तुम्ही मला कमेंट करून खाली काही नंबर तिथं त्यांचे स्क्वेअर करून सांगा. 55चा स्क्वेअर बरोबर काढून सांगा मला. नंतर 65चा स्क्वेअर सांगा. नंतर 75चा स्क्वेअर सांगा. नंतर 85चा स्क्वेअर सांगा आणि 95चा स्क्वेअर सांगा. ठीक आहे. तर आता नेक्स्ट ट्रिक बघूया आपण. एकदम इझी ट्रिक आहे ते पण. म्हणजे तुम्ही 1 to 100 कोणत्याही नंबरचा स्क्वेअर 1 सेकंदामध्ये सांगू शकता. ट्रिक नंबर 3. तर त्या ट्रिक नंबर 3 मध्ये आता जनरल नंबर, असं युनिट प्लेसला कोणताही नंबर येऊ द्या, त्या नंबरचा स्क्वेअर कसा करायचा आहे ना. एनी नंबर ट्रिक. एनी नंबर ट्रिक जे कोणत्याही नंबरसाठी ही लागू होते. ठीक आहे. तर समजा मला काय करायचंय? 23चा स्क्वेअर करायचा, 23चा स्क्वेअर. तर आता इथं काय करायचं बाळ? इथे 2चा जे स्क्वेअर आहे त्याला असं लिहायचं 04. आणि ह्या 3चा स्क्वेअर काय करायचा? 3चा स्क्वेअर पण काय करायचं? 09 असं लिहायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप, पहिली स्टेप आली की लक्षात 2चा स्क्वेअर लिहिला आणि 3चा स्क्वेअर लिहिला. फक्त 2 डिजिट मध्ये लिहायचं. तर 04 आणि 09 असं लिहून घ्यायचं. आता नेक्स्ट स्टेप लक्षात ठेवा. काय करायचं? 2 इंटू 3 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि त्याला ह्या 2 न मल्टिप्लाय करायचं. बघा ह्या 2 इंटू 3 इंटू 2 करायचं. 2 3 जा 6 आणि 6 2 जा 12. आता हे 12 लिहित असताना काय करायचं? याच्या ह्या 9च्या खाली 0 लिहा आणि हे 4 आणि 0 यांच्या खाली काय लिहायचं? 12 लिहायचं. 2 3 जा 6 6 2 जा 12. तर असं लिहिण्याचे प्लस करायचे. 9 ॲज इट इज. 0 प्लस 2 इज 2. 4 प्लस 1 इज 5. तर 23चा स्क्वेअर किती आला? 529 आला. आहे इझी. अजून एकदा सांगतो, अजून एक स्क्वेअर करून दाखवतो तुम्हाला. म्हणजे हा 24चा स्क्वेअर. बघा 24चा स्क्वेअर करायचा. काय करायचं बघा, लक्ष देऊन बघा. 2चा स्क्वेअर 4. तर 4 लिहिते वेळेस काय करायचं? 04 लिहायचं. आणि 4चा स्क्वेअर किती आहे? 16. 16 ला 16च लिहा. 2 डिजिट आहे की 16. मग आता बघा नेक्स्ट स्टेप काय? हे 2 इंटू 4 इंटू हे वरलं. आलं लक्षात? 2 4 जा 8 आणि 8 2 जा 16. आता ह्या 6च्या खाली 0 द्या आणि हे आलेलं 16 आहे ते इथं लिहा 1,6. बघा 6 ला 6. 1 प्लस 6 7. 4 प्लस 1 5. तर 576 कुणाचा आहे? 24चा स्क्वेअर. किती वेळ लागायला? 1 सेकंद लागायला की बस. तसंच आता बघा 25 तर आपण शिकलो, कारण युनिट प्लेसला 5 आहे. 26चा सांगा. 26चा स्क्वेअर करू आपण. पहिली स्टेप 2चा स्क्वेअर 4. त्याला 4 ला कसं लिहायचं? 04 लिहायचं. 6चा स्क्वेअर किती आहे? 36. तर इथे 36च लिहा. ह्या 6च्या खाली इथं 0 लिहून घ्या. ठीक आहे. आता याचं मल्टिप्लिकेशन बघा. हे 2 इंटू 6 इंटू हे वरलं 2 इथलं 2 हे 6 आणि हे 2 इथं. 2 6 जा 12. 12 2 जा 24. हे 24 इथं लिहायचं. ठीक आहे. आता यांची ऍडिशन करायची. 6 ला 6 लिहा. 3 प्लस 4 7 आणि 6 आणि 4 आणि 2 किती? 6. 6 7 6. तर 26चा स्क्वेअर काय आला बघ? 676 आला. ठीक आहे. 27चा आपण स्क्वेअर करून बघू. 27चा स्क्वेअर करण्यासाठी काय सांगितलं? पहिली स्टेप 2चा स्क्वेअर 04.
7चा स्क्वेअर 49, या 9च्या खाली 0 लिहा. आता या तिघांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 7 इंटू 2, 2 2 जा 2 7 जा 14 आणि 14 2 जा 28, तर इथं 28 लिहा. हे 9 ला 9 लिहा, 4 प्लस 8 12 ला 2 कॅरी 1, 1 प्लस 4 5, 5 प्लस 2 7, तर 27चा स्क्वेअर किती आला 729. आलं की लक्षात? किती वेळ लागायला आपल्याला स्क्वेअर करायला? एखाद्या सेकंदामध्ये होऊन चालले. आता हे नवीन वाटत असल्यामुळे थोडा वेळ लागत असेल, पण समजा प्रॅक्टिस जर केली तर खूप लवकर होऊ शकते. ठीक आहे, तर समजली ट्रिक? खूप युजफुल आहे. प्रॅक्टिस करा आणि समजलं नसेल तर अजून एक वेळेस व्हिडिओ बघा. थँक्यू व्हेरी मच.